नमस्कार दीपक जाधव हवामान अंदाज. आज 14 जुलै 2026. तर तुम्ही बघू शकता की सर्वात प्रथम जी आपण बातमी दिली होती की उत्तर पश्चिम प्रशांत महासागरामध्ये जे 22 चक्रीवादळ बनलं होतं, जे 240 किलोमीटर प्रति घंट्यानं पुढे त्याचा वेग होता, अतिशय नुकसान करत त्या चक्रीवादळाने चीन आणि जपानच्या भागामध्ये पाऊस दिला. तर ते चक्रीवादळाचा परिणाम काय झाला तुम्ही बघू शकता की बंगालच्या उपसागरापासून ते बाष्प खेचत होतं. त्याचा ब्रेक मान्सून कंडिशन त्यामुळे बनली होती. त्यामुळे भारताच्या बनणाऱ्या बंगाल सागराच्या उपसागरात बनणाऱ्या सिस्टीम या कमजोर झाल्या होत्या. तर आता त्याचा तुम्ही बघू शकता की त्याचा प्रभाव नष्ट झाला. ते डिप्रेशन बनलंय आणि जपान, नॉर्थ कोरियाच्या आसपास ते पाऊस त्या ठिकाणी देतंय. तर इथे एक चक्राकार परिस्थिती आहे. तर भारताकडे आज 14 तारखेपासून काय होतं बघा. इथं भुवनेश्वरजवळ एक चक्राकार परिस्थिती फिरायला लागली. तुम्ही बघा. जेव्हा वारे चक्राकार परिस्थिती बनतात, तेव्हा त्या ठिकाणी लो प्रेशर सिस्टम तयार होते आणि त्या ठिकाणी ढग उंच जातात आणि पावसाला सुरुवात होते. पण ते होत असताना ट्रफ बनते आणि ती ट्रफ हजारो किलोमीटर अंतरापर्यंत पाऊस देण्याची क्षमता असते. तर जी काही ॲक्सिस ऑफ मान्सून ट्रफ ही हिमालयाच्या तराई भागात आहे. तर आत्ता काय होईल बघा, उद्या 15 तारखेपासून तर बघितलं तर इथे एक चक्राकार परिस्थिती तुम्हाला फिरताना दिसते उद्या 15 तारखेला. तर ह्या चक्राकार परिस्थितीमुळे काय होतं, बाष्प खेचलं जातंय आणि ते बाष्प भारतावरून जेव्हा खेचलं जातंय तेव्हा ते अरबी समुद्रावरून देखील खेचलं जातंय. त्यामुळे काय होतं की मुंबईचा जो भाग आहे, ठाणे, पालघर, त्यानंतर मुंबई, नाशिक हा जो तटवर्ती भाग आहे, पुणे या भागामध्ये पुन्हा एकदा हलके स्पेल सुरू होतील. पहाड्या टाईप आपण म्हणतो त्याला, लाईट टू मॉडरेट रेन, अगदी पश्चिम भागात. त्याचा परिणाम स्वरूप उद्या 15 तारखेपासून जो तटवर्ती भाग आहे, किनारपट्टी भाग, तर बघा ह्या भागात पावसाची शक्यता आणि संपूर्ण राज्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आणि मराठवाड्यामध्ये आणि अकोला, नागपूरच्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावरती जे उद्या हे जे ढग दिसतात, याचा अर्थ की दुपारनंतर वळीव वातावरण त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. परंतु अतिशय विरळ असे ते ढग दिसतात. त्यावेळेस काय होतं की हे ढग संपूर्णपणे सिस्टम, मी पहिल्यापासून देखील सांगत आलो की सिस्टम तयार झाल्याशिवाय आपल्याकडे पाऊस नाही आहे, ही ब्रेक कंडिशन बनली. त्यामुळे आजपासून जी काही चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते ती 16 तारखेला तुम्ही बघा, चक्राकार परिस्थिती चांगल्या पद्धतीने फिरताना त्या ठिकाणी दिसते. 17 तारखेला देखील ती चक्राकार परिस्थिती भारताच्या आत धनबाद, भुवनेश्वरच्या आसपास दिसते. त्यावेळेस इकडे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर दुपारनंतर 15 तारखेपासूनच राज्यामध्ये वेगवेगळ्या पॅचेसमध्ये भागात पावसाची शक्यता दिसते. तर बघू शकता तुम्ही नंदुरबार, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, शेगाव, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, अकलूज, सोलापूरपर्यंत पावसाच्या शक्यता या 17 तारखेला आपल्याकडे दिसतात. 15 तारखेपासूनच तुरळक शक्यता तयार होतात. परंतु त्या केवळ ही शक्यता फक्त ही जे कमी दाब क्षेत्र तुम्ही बघू शकता, हा भुवनेश्वर जवळ जे बनलेलं यल म्हणजे कमी दाब क्षेत्र. आता 18 तारखेला जर बघितलं तर थोड्याशा पुढच्या भागात ते सरकतं, बघू शकता तुम्ही. परंतु त्याचा ट्रॅक हा मध्य भारतातून दिसतो. अगदी जबलपूर या भागातून ते पुढे सरकतं. ठीक आहे, कोणत्याही भागात जरी असलं पण त्याचा परिणाम हा आपल्याकडे झाला आहे. जो ब्रेक कंडिशन बनली होती, तो 15 तारखेपासून थोडा का होईना महाराष्ट्रावरती हलका का होईना पाऊस सुरू होताना दिसतो. 19 तारखेला देखील आहे आणि 20 तारखेला हा जो जर सर्कल दाखवला, या सर्कलमध्ये कमी दाब क्षेत्र बनलेलं आहे. तर तो बघू शकता की कमी दाब पट्टा या ठिकाणी सक्रिय बघा इथे हा पुढे सरकला आहे जबलपूरच्या आसपास. 21 तारखेला तो थोडासा उत्तर भागात सरकून उत्तर प्रदेशवरून पुढे सरकतो. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तो पुढे सरकला. परंतु त्यामुळे काही का होईना अरबी समुद्रावरून बाष्प आपल्याकडे सरकलं. मोठ्या पावसाची जरी शक्यता नसली तरी ते पिकांना उपयुक्त असं सिस्टम ती आहे. तर बघू शकता की 23 तारखेला कमी दाब पट्टा तो पुढे सरकतो. ग्वालियरच्या आसपास, अलाहाबाद, ग्वालियर म्हणजे ती महाराष्ट्रापासून बऱ्याच दूर अंतरावर त्या ठिकाणी सिस्टम आहे. 27 तारखेला, 25, 26, 27 तारखेला ती बऱ्याच प्रमाणात जवळपास नागपूरच्या आसपास येते बघा. भोपाळ आणि जबलपूरच्या आसपास ही सिस्टम त्या ठिकाणी येते 26 तारखेला. 27 तारखेला थोडी ती पुढे सरकते. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पश्चिम बाजूने
ठिकठिकाणी विखुरलेल्या परिस्थितीत पावसाची शक्यताही बनताना दिसते. तर बघा, ही सिस्टम साधारणपणे राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरच्या आसपास क्रॉस होते. म्हणजे ती सिस्टम देखील महाराष्ट्रामध्ये नसेल, लक्षात घ्या. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रामध्ये 14 तारखेपासून 14 जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत वातावरण हे बनेल, परंतु मजबूत सिस्टम ही महाराष्ट्रातून नाही आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यामुळे ठिकठिकाणी विखुरलेल्या परिस्थितीत पावसाची शक्यता ही बनताना दिसते. डायरेक्टली आपल्यावरती सिस्टीम नाही आहे. जसे मागच्या 15 दिवसापूर्वी मुंबईजवळ एक कमी दाबाचा पट्टा होता, त्याने पाऊस दिला आपल्याकडे आणि जोरदार पाऊस झाला. त्याच्यामुळे आपल्याकडे उद्या 15 तारखेपासून तर पाऊस तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होणार. मात्र त्यात तितकासा जोर नाही आहे. तो हळूहळू वाढत जातो 15 ते 16, 17, परंतु मुसळधार पाऊस पडेल अशी सिच्युएशन त्याच्यात नाही आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पॅचेसमध्ये होईल. सायंकाळी मी त्याच्यावरती डिटेल स्क्रीन बोर्डवरती मॉडेल घेऊन अंदाज देतो. तर आज हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.